गुड मॉर्निंग. तर प्रिशूला जेव्हापासनं सायकल आली आहे ना, तेव्हापासनं सकाळी सायकलवर एक चक्कर आणि रात्री सायकलवर एक चक्कर पाहिजेच असतो. दिवसभर काही आम्ही कोणी घरी नसतो, पण आई तिला जसं होईल तसं कामातून ॲडजस्ट करून चक्कर मारतच असते. आता श्रेयाला ना अजिबातच वेळ मिळत नाही. ती सकाळी 6:30लाच घरून निघून जाते. त्यामुळे तिला जेव्हाही वेळ मिळतो ना, तेव्हा ती सर्वात जास्त वेळ घालवते प्रिशूसोबत, कारण तिचं प्रिशूवर खूप जास्त प्रेम आहे आणि प्रिशूलासुद्धा मावशी तेवढीच जास्त प्रिय आहे. सकाळी तिला मस्त प्रिशूने चक्कर मारला आणि प्रिशूने सुद्धा तो टाईम खूप जास्त एन्जॉय केला नेहमीप्रमाणेच. ते झाल्यानंतर श्रेयाने आंघोळ केली, प्रिशूची सुद्धा करून दिली. तिला छान भात वगैरे खाऊ घातला, नाश्ता केला आणि ती तिच्या ड्युटीवर गेली. मी सुद्धा गरमागरम जेवण केलं. प्रिशू झोपलेली होती म्हणून म्हटलं चला आता आपण शॉपला जावं. असं मस्त पॅकपुक होऊन मी शॉपला जायला निघाले. लॅपटॉप बॅगच माझ्यासोबत होती आणि गाडीमध्ये सुद्धा काहीच पेट्रोल नव्हतं. जाते की नाही याची मला भीती वाटत होती. संध्याकाळला घरून पुकारा आला. घरी आले तर मस्त बिस्किटसुद्धा घेऊन आले प्रिशूसाठी आणि मी घरी आल्या म्हटल्यानंतर माझं पाऊचसुद्धा येणार आणि प्रिशूने सगळ्या डब्बीतल्या टिकड्या खाली सांडून ठेवला आणि सगळी नासोडी केली. त्यानंतर मला परत शॉपला यावं लागलं. आल्यानंतर छान धूप अगरबत्ती वगैरे लावली. नंतर माझं ते काम करत बसले. माझ्या कामामध्ये ना सर्वात जास्त वेळ जातो माझ्या या प्रमोशन्सच्या कामात. लॅपटॉप आहे म्हणून बरं आहे, माझी कामे सोपी होतात. खरंच किती छान फोटो आहे ना हा माझा. असो मी माझी काम आटपली आणि त्यानंतर घरी गेली, कारण आज घरी होता स्पेशल डोस्याचा बेत. तर इथे प्रिशू काय करते, विद्याताईला सुद्धा चारते आहे डोसा, मला सुद्धा चारते आहे आणि स्वतःसुद्धा खाते. आता ती ना चावत वगैरे नाही, त्यामुळे आम्हाला भीतीच वाटतं तिला असं काही कडक द्यायला, सो आम्ही देतच नाही. त्यानंतर गरमागरम डोसे बनत होते तर मी सुद्धा खाल्ला आणि मी खाताना प्रिशूचं माझ्या मांडीवर येऊन बसणं हे मात्र नेहमीप्रमाणे कंपल्सरी आहे. तर त्यानंतर विद्याताईला घरी जायचं होतं, पण तरी प्रिशूचं असं चाललेलं की मला डोक्याला तेल लावून दे, मला हातपायाला तेल लावून दे आणि प्रिशू सर्वांची लाडाची आहे, तो सो सर्वजण तिची सेवा करतातच. ती सेवा झाली. रात्रीला बाबा आल्यानंतर बाबासोबत छान टाईम स्पेंड केला. फुल व्लॉग माझ्या चॅनलला अपलोड झालेला आहे, तो नक्कीच बघा. चला या मिनी व्लॉगला इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटू एखादा नेक्स्ट छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.